महासंग्राम एनसीए चषक 2024 सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले तर कासारवाड्याला टीमची आणि क्रियांश 11 कारवावच्या संघाकडनं पहिले षटक हाताळण्यासाठी रिषभ काटे पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत। क्रियांश 11 कारवाव यानं नाणेफेक जिंकले, टॉस जिंकले आणि बॅटिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय केला आणि बॅटिंग करतोय कासारवाडीचा संघ। अयुब शेख आणि दुसऱ्या बाजूला आरिफ ही जोडी मैदानावरती। एक आठवण कासारवाडली संघाची आहे। याच मैदानावरती 2014 ची स्पर्धा ज्यावेळेला एमसीसी कासारवाडी टीम या मैदानावरती खेळली होती आणि त्या 2014चा विजेता संघ ठरला होता तो एनसी चषकाचा, तो अयुब शेखचा संघ खास करून कासारवाडी। मॅच होते सुरुवात, रिषभ काटे रेडी होतात, ड्राईव्ह करत होता, चेंडूला खेळायचं होतं ऑफ साईडला, चेंडू थोडासा खाली लागला, चेंडू गेला जोपर्यंत फील्ड करतील वेगानं येतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण। दोन्ही तुल्यबल संघ आहेत। एक खारबावचा अर्थात भिवंडीच्या परिसरामध्ये नावाजलेला असा संघ आहे जो क्रियांश 11 खारबावचा संघ आहे। मागच्या 2-3 आठवड्यामध्ये ज्यानं चांगले क्रिकेट खेळले, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये विजेता संघ म्हणून ज्याला पाहिलं आहे तो संघ आहे खारबावचा संघ। ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला, झेल 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 झेल, इथे विकेट, बिग विकेट, अयुब शेख महत्वाचा विकेट, बाद, गॉन। बघूया ऋषभ काटेचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर खेळायचं होतं ऍक्च्युली कव्हरच्या डोक्यावरनं, पण थोडीशी बॅट आहे ना थोडीशी हातामध्ये फिरली आणि चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑफला। क्षेत्ररक्षक होता, महत्वाचं काय होतं या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सजला होता, क्षेत्ररक्षक बरोबर त्याच ठिकाणी होतं, एक मिड ऑफ होता पण वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याच स्ट्रोकसाठी त्याच फटक्यासाठी ऋषभ काटेनं सजवला होता। अभ्यास आहे अयुब शेख विरुद्ध केलेला तो अभ्यास आहे, त्या रणनीतीचा भाग आहे, डावपेचाचा तो भाग आहे, म्हणून आपण पाहिलंय तो विकेट तिथून प्राप्त केला। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय प्रसाद। ऋषभनं नेहमीच आपण बघितले की पहिल्या षटकामध्ये येऊन स्ट्राईक केले, पहिल्या षटकामध्ये येऊन विकेट प्राप्त केल्यात। वेळ टाईमवरती लक्ष असू द्या, आणि हा पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच आहे, त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात केली जाणार आहे। स्ट्रायकर एंडला प्रसाद, लोअर फुल टॉस खेळायचं होतं ते मिड विकेट आणि लॉंगॉनच्या वाईडिश लॉंगॉनच्या तिथेने खेळायचं होतं। लोअर फुल टॉस चेंडू बीट करून जातोय तो प्रसादना। प्रसादही तितकाच महत्वाचा खेळाडू आहे या टीमकडनं। गेल्या वर्षीचा फॉर्म प्रसादचा पुन्हा एकदा त्याच फॉर्म मध्ये येण्याचा प्रयत्न प्रसादही करणार। ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ट्रॅक करून खेळला, चेंडू जातो लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये वेगानं, तिथून सहजपणे पोहोचले होतं। एक धाव या चेंडूवरती पूर्ण। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय। 4 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा आहेत फलकावरती 3-1 गडी गमावलाय। नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचे मैदान आजचा दिवस जे वसई तालुक्या बाहेरील जे संघ आहेत गाविक संघ त्याच्यातनं ही लढाई सध्याच्या घडीला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे। मागचा मॅच जो होती तरी झुंज पाहिली होती। फुल टॉस बॉल पाठीमागे झेल टिपला जातोय, विकेट आलाय, पंचाकडे इशारा येणार आहे। हा चेंडू थोडासा चेक केला जाईल की कमरेच्या वर भीमार हाताळला गेलाय की नाही।
आपण रिप्लेमध्ये वारंवार पाहण्याचा प्रयत्न केला कशा पद्धतीने आहेत आणि तिसऱ्या पंचाने न्यायालय आणि डिसिजन आला इस फेअर डिलिव्हरीचा कारण दोन्ही गोष्टी होत्या. चेंडू डीपही होत होता आणि फलंदाज आहे तो बरोबर क्रीजच्या बाहेरही होता. दोन्ही गोष्टी होत्या. दोन्ही गोष्टी आपण पाहिल्यात. क्रीजच्या बरोबर बाहेरही आहे जी आपली क्रीज आहे त्याच्याही बाहेर आरिफ होते आणि चेंडूही थोडासा खालच्या दिशेने येतोय आणि या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि आरिफ इथून परतल्यात. एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. ऋषभ काटे यांचं हे षटक 2 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये प्राप्त केल्यात. आकाश अजून एक फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे असा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानावरती दाखल होते. प्रसाद आणि आकाश ही जोडी मैदानावरती तर ऋषभ काटे ज्यानं या षटकामध्ये 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात. फॉरवर्ड डिफेंड चेंडू खेळतोय कव्हरच्या दिशेनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटक आले. पहिल्या षटकामध्ये आल्या 2 विकेट. पहिल्या षटकामध्ये आल्या 4 धावा आणि प्रथम बॅटिंग करताना कासार ओढवले टीम पोहोचले 2 गडी बाद 4 धावा. एक ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया पुढच्या मॅचच्या दिशेनं. पॉवर प्ले नंबर 2चा इशारा तिथून होतोय कारण 6 षटकांचा मॅच आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे आणि 2 ते 5 या षटकापर्यंत आपण तो पॉवर प्ले घेऊ शकता. बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता आणि पॉवर प्लेमध्ये 3 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर असतील. सर्कलमधला क्षेत्ररक्षक सर्कलमधूनच पुढे येईल हे लक्षात घ्या. सर्कलमधला क्षेत्ररक्षक आहे त्याने सर्कलमधूनच पुढे काढ घ्यायचा किंवा सर्कलच्या कोपऱ्यावरती आपण उभं राहायचं. आतमध्ये उभं राहायचं आहे. जे वर्तुळ आहे वर्तुळाच्या आतमध्ये आपण उभं राहायचं आहे. गोलंदाज रेडी होतोय. दुसरा षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकर इनला आकाश. आता आकाशवरची जबाबदारी वाढली. आरिफ बाद झालेत, अयूब बाद झालेत त्याच्यामुळे आकाशची जिम्मेदारी थोडीशी बडी आहे. थोडासा जबाबदारी त्याची वाढले. इथून धावा उभारायच्या बघा आणि सकाळपासून धावा कशा खाली खाली येत आल्यात. पहिल्या सामन्यामध्ये 100 झाल्या, दुसऱ्यामध्ये 80 झाल्या, तिसऱ्यामध्ये 60 झाल्या. 20-20 न आले खाली आलाय. आता यो इतका खाली आला तर मग मॅचमध्ये येणं कठीण आहे. किमान 60च्या वरची धावसंख्या इथे यायला हवी ती कासारवाडी टीमकडनं. शेंडू हाताळाय कारण जवळ सुसू आवाज करून जाणारा हा चेंडू. पहिला चेंडू वेगवान असा अँगल होता थोडासा. पुलचा फटका करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून एसटीआयच्या दिशेने चेंडू गेलाय. निर्धाव चेंडू. अक्षय आहेत. अक्षय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीला रेडी होतात. स्ट्रायकर येईल फलंदाज आकाश. आता बरोबर एसटीएनवरनं पार झालाय. अक्षय पाटीलची गोलंदाजी बघा. डावकुरे हाताचा हा गोलंदाज वेल लाईन अँड मेन लाईन मेंटेन करतोय. पहिला वेगवान आखूड टप्प्याचा बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर थोडासा फुलर लेन होता. पाहिलं होतं शफल केलं होते ते आकाशनं. फुलर लेन डिलिव्हरी एसटीएनच्या वरून पार झालाय. निर्धाव चेंडू. खेळायचं होतं चेंडूला बॅटच्या मधोमध येत नाहीये. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता थोडंसं रिपेअरिंग वर्क तुम्हाला करायचं आहे. कासारवाडी टीमला अपेक्षा त्यांनी केली होती इथून आम्हाला 70, 80, 85 धावा करायच्या. समोर तितकाच ताकदवान संघ आहे क्रियांशीलवान
खारबावचा संघ आणि या संघाचा फॉर्म बघता सध्याच्या घडीला एक स्पर्धा पण HDLच्या मैदानावरती पाहिली होती, घासपाड्याच्या मैदानावरती, आणि तिथे सुद्धा या संघानं अप्रतिम खेळ केला होता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू चांगला फटका आहे, गॅपही आहे चांगला, कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. एक पाहिजे होता थोडस मोमेंटमला शिफ्ट करणारा हा चौकार. चेंडू होता मधोमध नाही आला, पण इतका लागलाय की गॅप शोधलाय. गॅप शोधलाय कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधलं अंतर. बॅटच्या खाली बॉलच्या खाली थोडासा लागलाय, एजला लागून पाठीमागे हेवन बाउन्स गेल्या पाठीमागे एसटीच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. 1.5 षटकांचा खेळ, धावा आहे धाफलकावरती 9. सुरुवात तितकी चांगली नाही आहे, शेवट चांगला होऊ शकतो. त्या पद्धतीने खेळ कासारवाडी टीम करण्याचा प्रयत्न करणार. बाद 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 जी गोलंदाजी चाललेली होती अक्षय पाटीलची, त्या गोलंदाजीचं फळ त्यांना मिळालंय. अकू टपेची गोलंदाजी, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रसाद परतल्या पॅव्हनच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा धावा आहे धाफलकावरती 9. 3 गडी बाद 9 धावा. षटकांचा खेळ संपलाय, पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पॉवर नाही दगलं. पण हीच कहाणी तशी होती ना, ज्यावेळेला मागचा मॅच आपण बोरशेतीचा पाहिलाय, बोरशेतीच्या सुरुवात सुद्धा तितकी चांगली नव्हती. 2 षटकामध्ये धावा नव्हत्या आल्या, 3ऱ्या षटकामध्ये धावा आल्या आणि त्याच्यानंतर एक चॅलेंजेबल टोटल 60 धावांचं टोटल तिथून उभारलं गेलं होतं आणि ते पार केलेलं नाही आहे. आणि ते पाहता खारबावचा संघ सुद्धा प्रयत्न करणार. मागच्या मॅचमध्ये गेल्या 3 सामन्यामध्ये 2 धावांचा पाठलाग नाही झालाय. गेल्या 3ही सामन्याचा खेळ जर पाहिला तर प्रथम फलंदाजी करणारा संघ जो विजयी झालाय, ते पाहता क्रियांशील 11 खारबाव टीम प्रयत्न करणार. इथून आता जो प्रेशर कायम ठेवलेला आहे तो अजून वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार. ड्राईव्ह केले चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने लॉंग ऑफच्या रिझर्व्हमध्ये 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण दबाव वाढवायचा आहे क्रियांशील 11 खारबावच्या संघाला, दबाव वाढवायचा आणि दबाव वाढवण्याच्या उद्देशानं ते पुन्हा एकदा ऋषभ काटेच्या दिशेने गेलेत. त्यांनी पहिलं षटक चांगलं हाताळलं, 4 धावांचं षटक, 2 विकेटचं षटक पहिलं हाताळलं होतं आणि म्हणून पुन्हा एकदा ते त्यांच्या दिशेने गेलेत. नवीन फलंदाज जो दाखल झालाय राजला आज थोडंसं काही वेगळं करावं लागणार. तर आकाशला सुद्धा आपली एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावून चांगली खेळी त्यालाही साकारावी लागणार आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ट्रॅक करून समोरच्या दिशेने चेंडू खेळाय. लॉंगॉनवरनं वेगानं तिथून सुरेश पाटील पोहोचले तर 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण 1 धावांनी धावफलक तर नक्कीच पुढे चाललाय. आता तिथून प्रोजेक्टेड स्कोर दाखवतं, पण त्याच्यापेक्षा जास्त धावा करायचे आहेत तुम्हाला. जितका दाखवतं त्याच्यापेक्षा जास्त, किमान डबल त्याचे करायचे आहेत तुम्हाला. 60+ धावा. आणि जशी गोलंदाजी तुमची आहे, खास करून कासारवाडी टीमची, आपल्या गोलंदाजाला ताकद देण्यासाठी, बल देण्यासाठी किमान त्या 60+ धावा येणं आवश्यक आहे. ओहो, काय फटका खेळाय, आकाश फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं, घुटणार तेक और सिक्सर देख. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर, षटकार. फटका बरा पुन्हा एकदा बघा, ताकद झोकली होती त्या फटक्याच्या मागे आणि अशा फटक्यांची आवश्यकता कासारवाडी टीमला. थोडासा मोमेंटम शिफ्ट करायचा आहे, धावांचा वेग वाढवायचा आहे.
आता बरोबर ऑफ पण मिडल स्टंपवरनं चेंडू पार होतोय. शफल केलं होतं, खेळायचं होतं ते बरोबर फाईन लेग तिथून लॉंग लेग त्या बरोबर त्या मध्येच्या अंतरामध्ये त्यांना चेंडू हा खेळायचा होता. पण तितका वेळ ऋषभनं नाही दिलाय, तितका वेळ ऋषभनं नाही दिलाय. चेंडू पाठीमागे निघून गेल्या. धावा 17 आहेत 17. पायावरती चेंडू आदळलाय. अपील जरूर झाला. पिचिंग पंच दाखवता थोडासा बाहेर आहे. लेग बाईचा इशारा पंच काढलाय. पिचिंग बाहेर आहे. इम्पॅक्ट सुद्धा थोडासा बाहेर होता आणि ते कारण होतं की पायचीचा अपील होता तो थोडासा मागे सरलाय. 2.5 षटकांचा खेळ. तिसऱ्या षटकातीला शेवटचा चेंडू आहे. धावा आहेत धावफलकावरती 18-18. लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडूला 2 क्षेत्ररक्षक तिथून वाईटिश लॉंगॉन आणि मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. अर्धा पल्ला झालाय. 3 षटकांच्या समाप्ती. धावा आहेत त्या 6.67च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती आहेत. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एक देऊया. 3 षटक आहे. जे माजी नगरसेवक आहेत शिवामनजी पाटील डोंगरपडा यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. तर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती. आपलं सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 20. आता गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय. बघ क्रियांशील खारबावचा संघ त्याच क्रमाने चाललाय. त्यांना माहिती आहे आता काय वेगळं करायचं नाहीये. पहिलं षटक ऋषभनं हाताळलं, दुसरं अक्षयनं, तिसरं ऋषभनं आणि चौथं पुन्हा अक्षय पाटील तिथून गोलंदाजीसाठी आलेत. कारण तो दबाव पहिल्या 3 षटकामध्ये कायम राहिलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती आहेत. त्यामुळे आता इथून संधी द्यायची नाही प्रतिस्पर्ध्याला. इथून मोठे फटके खेळण्याची संधी द्यायची नाहीये. याच उद्देशानं क्रियांशील खारबाव खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला एक फटका खेळलाय. आकाशने एक फटका खेळलाय. त्याने दाखवलंय की आता आम्हाला 3 षटकामध्ये धावा नाही जमा करता आल्या, पण पुढच्या 3 षटकामध्ये किमान 30, 35, शक्य झालं 40. पुढच्या 3 षटकापर्यंत आम्हाला या धावा करायच्या आहेत. त्याचाच प्रयत्न हा कासार वडवली टीमकडनं. ठाण्याचा संघ आहे. हुक 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 काय फटका केला हुकचा आकाशनं. ओहो अफळातून स्ट्रोक. चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. मोबाईल काढला का फेसबुक आणि मैदानावरती उतरला का आकाशचा हुक. दोन्ही फेमस आहेत. हुकचा फटका खेळलाय आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हर ड्राईव्ह केला चेंडूला. प्रोटेक्शन आहे तिथे क्षेत्ररक्षक तैनात त्याच फटक्यासाठी आहे. त्या फटक्यासाठी तिथून क्षेत्ररक्षक तैनात केलेला होता. डीप कव्हरला अर्थात स्वीपर कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. आकाश अशी खेळी साकारतोय. आपल्या टीमला आपल्या संघाला उभारी देण्याचं काम करतोय. असं नाही अक्षयने खराब गोलंदाजी केले. मागचं षटक अक्षयने चांगला हाताळलंय. हाही पहिला चेंडू चांगला होता, पण ती एबिलिटी होती आकाशची, ती क्षमता होती आकाशची, ज्याच्यावरती त्याने तो षटकार ठोकलाय. हवे चेंडू खेळाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न केला होता. झेल हातातनं निसटलाय. चेंडूही निसटलाय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. टिपण्याचा प्रयत्न चुकलाय. चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. स्लोअर वन आता हाताळला होता. वेगानं आला, पण शेवटच्या क्षणी चेंडूवरती बोटा थोडीशी फिरवली गेली. चेंडूचा वेग थोडासा कमी केला आणि समोरच्या फलंदाजाला थोडं चकित केलं राजला, ज्याने मागच्या चेंडूवरती एक चौकार ठोकलाय. धावा 31 आहे. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय.
आता मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळलाय इथे क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू गेलाय वन बाउन्स सीमारेषे पार अजून आला एक चौकार चौकार या षटकामध्ये आपण राजचे पाहिले राजचे बॅट आज चालले राजच्या बॅट मधनं धावा आल्यात 35 हा कोटाप्याचा चेंडू होता पूल केलाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हो हे षटक मोठं झाले मोठं षटक आले हे 6 2 आल्यात 2 षटकार आल्यात 2 चौकार आल्यात या षटकामध्ये आल्यात त्या जवळपास 21 धावा या षटकामध्ये आल्यात आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा धावावरती 41 41 मागच्या 2 षटकामध्ये आल्यात 32 धावा शेवटचा चेंडू बघा अकोट टप्प्याचा चेंडू होता पूलचा फटका खेळला राजनं 4 षटकांचा खेळ संपलाय 41 धावा आहेत एक ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेत थँक्यू स्कोर कार्ड पाहिला अयूब आरिफ बाद झाले लवकर प्रसादलाही परतावं लागलं पण आकाश आणि राजची जोडी जमले एक पार्टनरशिप बिल्ड होते एक भागीदारी रचली जाते आणि त्या भागीदाराचा फायदा सध्याच्या घडीला कासारवाड्या टीमला बघा डीबीएन लगेच तयार आहे भागीदारी दाखवण्यासाठी पार्टनरशिप 12 चेंडूमध्ये 32 धावा ज्याच्यामध्ये राजच्या 17 धावांचं योगदान आणि हक्काचं 16 धावांचं योगदान ही भागीदारी रचले आणि थोडी वेगानेही रचले 12 चेंडूमध्ये 32 धावांची पार्टनरशिप बिल्ड झाले तिथून आता बघा 3 टप्पे आहेत या 6 षटकांच्या मॅचमध्ये 3 टप्पे आहेत पहिली 2 षटकं मधली 2 आणि शेवटची 2 स्लॉग ओव्हर पहिली 2 षटकं गेली क्रियांशील खारबावच्या दिशेनं मधली 2 षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं कासारवडवलीनं आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ राहिला आहे नितेश पाटील आलेत तिथून गोलंदाजीसाठी अकोटाप्याचा चेंडू होता शॉटम पूल केलाय चेंडू लॉंगॉनच्या रिझन मध्ये पाच ते 6 धावांचा विकेटचा आवाज आलाय थिकेज बाहेरील कडा आणि चेंडू गेलाय पार्टनरशिप ब्रेक झाले नितेश आला नितेशने तोडली जोडी विकेट आलाय चौथा गडी बाद सतरा धावा 7 चेंडूमध्ये 17 धावा करून राज परतलाय पण परतताना त्याने 7ही दिले 7 चेंडूचा त्याने सामना केला बघा थिक एज मोठा बाहेरील कडेला चेंडू लागलाय चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय आणि विकेट इथे प्राप्त झालाय एक पार्टनरशिप झाले पार्टनरशिप ब्रेकही झाले पण मधल्या काळामध्ये तो थोडंसं आपण बघतोय मोमेंटम तो आता दोन्ही बाजूला हलता फिरताय कधी या बाजूला कधी त्या बाजूला जातोय सुशांत मुकादम क्रमांक 6 चे फलंदाज दाखल झाले ज्यांना मोठे फटके म्हणजे सिक्सर किंग ज्या पद्धतीने म्हटलं जातं सुशांत मुकादम यांना ते आता स्ट्रायकर एंडला सज्ज झालेत नितेश आणि समोर आहे सुशांत अकोटाप्याचा चेंडू इथून करण्याचा प्रयत्न चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये चाललाय आणि चेंडू गेलाय सर पहिल्या चेंडूवरती सुशांत मुकादम यांच्या बॅटमधनं आज चौकार आलाय बॅटच्या मधोमध नाही लागला टॉपला लागला एजला लागला पण जिथे गेला कदाचित सुशांत मारणार होते तिथे नाही गेला पण जिथे गेला जिथे टीमला पाहिजे होतं म्हणजे चौकाराच्या दिशेने चेंडू गेलाय आता त्या सुशांत म्हणून सिक्सर किंग का म्हटलं जातं कासार ओढवलीचा सिक्सर किंग आहे आणि चेंडूला पूलचा फटका केलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं सिक्सर षटकार थोडासा अलार्म वाजलाय प्रतिस्पर्धेसाठी अलार्म वाजलाय सुशांत मुकादमनं मागच्या 2 चेंडूवरती 6-4 खेळल्यात ऑफ स्टंपच्या बाहेर आता अराउंड द विकेट आले
52 धावा धावफलकावरती 50 धावांची वेस तिथे ओलांडले गेलेले आहेत. आणि नितेशनं पाहिलं ओव्हर द विकेट थोडंसं मदत होते. टुवर्ड्स द बॅट्समन चेंडू हाताळला जातोय. आता अवे फ्रॉम द बॅट्समन अराउंड द विकेट ज्यावेळेला येतात त्यावेळेला अवे फ्रॉम द बॅट्समन हा चेंडू खेळवलाय. उचली घेणारा मी म्हटलं ना अवे फ्रॉम द बॅट्समन पासून फलंदाजापासून दूर जाणारा. 2 फटके चांगले सुशांतने खेळले. 4 चेंडू चांगले नितेशने हाताळले. या षटकामध्ये 11 धावा आल्यात. 5 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 52. 52 लॉस ऑफ 4 विकेट्स. तो 5 षटकांचा खेळ संपत असताना धावा येते धावफलकावरती जाऊन पोहोचले. आता 52 52 वरती जाऊन धावफलकावर पोहोचलाय. हल पहिला चेंडू पूल केला तिथून क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले. आकाश ना पहिल्या चेंडूवरती फटका खेळाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार पहिल्या चेंडूवरती आकाशच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. हे शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक आहे ज्याच्यामध्ये जास्त धावा करण्याचा प्रयत्न आकाश करणार. सुंदर टॉप ऑफ द बॉल जाऊन खेळण्याचा प्रयत्न आकाशने केला होता. चौकार. आता त्याच पद्धतीने आकाश म्हणून म्हटलं आकाशला पाहिलंय बऱ्याच वेळेला संकट मोचक म्हणून येत असताना पहिला चौकार आणि या चेंडूवरती 6 षटकार. चालू होते की किती टार्गेट सेट करणार किती धावांचं जे लक्ष्य आहे ते ठेवणार. धावा झाल्या धावफलकावरती 62 62 वरती जाऊन 4-6 आकाश खेळतोय 27 वरती. अजून एक मोठा फटका आकाश कॅलीवर आकाशची क्षमता आणि क्षमतेनुसार पुन्हा एकदा उक्सा फटका चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आकाशच्या समोर त्याच पद्धतीने फटके करताना आकाशनं बघा कुठून या मॅचला आणलं. ज्यावेळेला 2 विकेट गमावले 3 विकेट गमावले परिस्थिती थोडीशी नाजूक होती आणि त्याच वेळेला आकाश आला आणि आकाशनं इथून अशी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय जिथून लढू शकतो तिथून झुंजू शकतो आणि तिथून जिंकण्याची जी उम्मीद आहे ना ते कायम ठेवू शकतो. आता क्रियाशील 11 कारभाव 68 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण झाले तुम्हालाही कमबॅक करावं लागणार आहे. सूरज पाटील गोलंदाजीसाठी रेडी आहे. आकाशचा फटका क्षेत्ररक्षक आहे. ओ सुंदर सुंदर एफर्ट प्रयत्न चांगला तिथून झालाय. चेतन होते तिथे काय प्रयत्न झालाय चेतनचा. कालच्या दिवसामध्ये तिथे चांगला झेल आपण एक पाहिला होता काल संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये बघा आकाशचा फटका खेळला गेला होता. तिथून फायनल ग्रीजरमध्ये क्षेत्ररक्षण चेतन वेगाने आलाय. चेंडू जाणार होता बाहेर पण चेतनचा अफलातून प्रयत्न तिथून चेतनचा झालाय. 2 धावा या तुम्ही रोखलेल्या 2, 3, 4 धावा कदाचित निर्णायक ठरतील. तुम्ही थांबवलेल्या धावा त्या महत्वपूर्ण देखील ठरू शकतील. आकाश स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. धावफलकावरती 70 खेळायचं होतं तोच फटका खेळायचा होता तिथून मिस करतोय चेंडूला
एक धाव या चेंडूवरती पूर्ण 22 इशारा पंचाकडनं झालाय. एक धाव अवंतरच्या स्वरूपात प्राप्त होईल. धावा झाल्या धाव फलकावरती 71. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंग मधला. दोन टीम कॅप्टन आपण रेडी राहा. टॉस केला जाणार आहे. बॅट स्विंग जोरात होती. चेंडू खालून निघून गेला आहे. शेवटचं षटक आलेत त्याच्यामध्ये धावा आल्यात. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांमध्ये धावा येतात धावफलकावरती 71-72 धावांचं लक्ष आहे. दोन टीम कॅप्टन रॉकी साकी ॲड्स गिवली बोईसर आणि युवा उमरोली टीम कॅप्टन युवा उमरोली आणि साकी ॲड्स गिवली बोईसर कॅप्टन. आपण टॉससाठी या एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेनं. पण याकाची इनिंग एन्जॉय करा. 4 षटकार आणि 1 चौकारांची 35 धावांची खेळी. सोळा चेंडूमध्ये 35 धावा आकाशने केल्यात. युवा उमरोळी आणि साकी ॲड्स गिवली या दोन संघाच्या कर्णधारांनी चला पोचा टॉससाठी या. हॅलो चेक. हॅलो ठीक. दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी या. युवा उमरेली आणि सागी देवली टीम उपसा पालघर जिल्हा आपण नक्कीच पाहतोय चांगली संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे का आपण टॉससाठी या. क्वार्टर फायनलचा सामना बिग फाईट बिग लढत आपण पाहणार होता. NCC नारंगी आयोजित NCC ट्रॉफी 2024चा थरार. युवा उमरोली कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी तुरीत या. युवा उमरोली कर्णधार धावत या मित्रांनो. प्रत्येक विनिंग नंतर आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. दुसऱ्या फेरीतला हा पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल. चांगली दोन्ही संघांनी एक धावसंख्या उभारली होती. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर राकेश प्रभू सुंदर अशी फलंदाजी 55 धावांची आणि 100 धावा उभारल्या होत्या. चला दोन्ही बॅटर पण मैदानात. एक मोठं आव्हान आहे. दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा. दोनों टीमों को हार्दिक बधाइयाँ. बिग फाइट बिग लड़त आप देख रहे हैं. NCC ट्रॉफी 2024 का थरार क्रिकेट का महासंग्राम आज का चौथा दिन और चौथे दिन का यह आखिरी पहली विनिंग की आप देखेंगे. उसके बाद दूसरे फेरी की शुरुआत. चला टॉससाठी आमचे अतिथी पाहुणे या. युवा उमरोली कर्णधार आपण धावा द्या मित्रांनो. हॅलो चेक. 6 षटकांचा जो सामना पण असणार आहे.
दुसऱ्या फेरीतला हा पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल. माझे नगरसेवक आपण पाहतोय साहेबांच्या शुभहस्ते हा नाणेफेकीचा कॉल दोन्ही संघामध्ये. एक जबाजूला आपण पाहतोय टीम आणि एक जबा युवा उमरोली. शुक्रिया. नाणेफेकीचा कॉल होतोय. एक बाजूला हेड आणि एक टेल. हेड कॉल केलाय. हेड झालेला आहे. आपण नक्कीच युनायटेड या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. पाहुण्यांना विनंती करतो आपण मंचावर जाऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. आपला निर्णय काय असणार ते सांगाय. बॅटिंग करणार तर युवा उमरोली या संघाला पहिले फलंदाजी करायची आहे, फिल्डिंग करायची आहे. सगळी टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि पहिले फलंदाजी केली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो तर युवा उमरोली या संघाला मदत केल्या शोधण्यासाठी जाऊया आपण जिकडे एक मोठा सामना आपण पाहतोय. आणि कॉम्बॉक्स मध्ये आहेत आपले सगळ्यांचे लाडके समालोचक तुकाराम मांगरासजी. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद जहीरभाई. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 72 धावांचा बाटला करायचा टीमला. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगला होता. स्ट्रायकर एंडला कोण होता? रियांश 11 खारबाव टीमचा खारबावचा वंडर बॉय म्हणून ज्याला म्हटलं होतं तो प्रणय पाटील होता. प्रणय पाटील पहिला चेंडू आणि अयुब शेख जो हुकमाचा एक काय कासारवाडी टीमच्या त्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला उंच उडी जरूर मारली. तिथून झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. नितीन होते पण चेंडू हातातनं निसटलेला आहे. आता स्ट्रायकर यांना फलंदाज रेडी होतोय. पराग क्लीन बॉल प्लेड ऑन खेळण्याचा प्रयत्न परागने केला होता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट गॉन. पहला विकेट गिरा है. एक बड़ा लक्ष्य और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. और एक बेहतरीन आप देख सकते हैं सफल होकर खेलना चाहते थे सीधे ऑफ स्टंप पर जाकर गेंद मंडला देवी और बल्लेबाज गौद. एक लाजवाब विकेट मिलता हुआ अय्यूब शेख को. एक बड़ा खिलाड़ी, बड़ा नाम है. और वाकई में दोस्तों जाकर अपने सिद्धार्थ न्यू बैटर मैदान पर दाखिल हो रहे, अपने नाम का डंका बजाया वैसा गेंदबाज कासरवडी लीग आप देख रहे हैं. एक बड़ा मुकाबला और हमारे साथ है एक बेहतरीन कॉमेंटेटर जिन्होंने बेहतरीन साल में अपने आवाज़ का डंका बजाया है पूरे मुंबई महाराष्ट्र के अंदर, पालघर जिला के अंदर. वैसे तुकाराम मांगेरासर जी और 23 साल का पूरा रिकॉर्ड एनसीसी ट्रॉफी में किसने जीता है, कितने सालों में क्यों ना बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, मालिका वीर का किताब, उसकी चर्चा थोड़ी देर में होगी क्योंकि शांताराम सर जी भी थोड़ी देर में तुकाराम सर के साथ आएंगे और वहाँ पर वो चर्चा आपके सामने की जाएगी. हम चलेंगे मैच की तरफ तुकाराम सर जी के पास. चर्चा बऱ्याच गोष्टीची होईल. आता विकेट आलाय तिथून दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झालाय. अकोटा चेंडू तो बॅटचा फेस थोडंसं ओपन करण्याचा प्रयत्न गलीमधनं चेंडूला खेळायचं होतं ते सिद्धार्थला. चेंडू पाठीमागे जोपर्यंत फील्ड करतील शॉट तळम्यांचे क्षेत्ररक्षक आकाश. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण 2 धावा धावफलकावरती आहेत. गेल्या 3 चेंडूवरती बघा एक झेल सुटलाय, एक विकेट आलाय, एक धाव आलाय. सुरुवात तिथे तशी होती. कासार वडावली टीमची सुद्धा सुरुवात अशीच होती, डळमळीत होती. पण तिथून त्याने एक टार्गेट सेट केले. 72 धावांचा पाठला करायचा आहे आणि तिथून प्रणय पाटील वरती बऱ्याचशा आशा निर्भर आहे. सही कहा दुकान सर जी. आउट साइड खेलने गए वहां पर बीट हुए बल्लेबाज और विकेट कीपर भी, मगर कोई रन निकालने का मौका नहीं. अब लड़ना होगा क्योंकि 72 रनों का और धीमी शुरुआत कासर वाली टीम की हुई थी. वही अंदाज में शुरुआत इस मैदान पर हम देख रहे खरबाव टीम की, मगर अब खरबाव टीम के बल्लेबाजों को एक साझेदारी जोड़नी होगी. अय्यूब शेख गेंदबाजी पर एक बड़ा नाम, टेनिस में तमाम सितारे आज अपने खेल का जलवा भी करने आए. सर जी एक लाजवाब मुकाबले चल रहे हैं आणि अनुभवही आहे. म्हणजे अय्यूब शेख यांच्याकडे या मैदानामध्ये खेळण्याचा अनुभवही एक आहे. तिथून प्रणय पाटील वंडर बॉय ऑफ खारबावचा वंडर बॉय भडकलाय आणि या चेंडूला धाडलाय षटकार. अय्यूब शेख यांचा हा चेंडू बॅक ऑफ द हँड तिथून खेळला. बेहतरीन शॉट हमने देखा वहां पर
द्वारा, मगर अब बल्लेबाजी का जलवा भी करते हुए हैं। है वहाँ पर एक बेहतरीन बल्लेबाजी, इस्ताद इश्ताक नॉक स्ट्राइक पर है, लड़ना होगा। इसको जाप होता हुआ 8-72 का लक्ष्य को पीछा करती हुई टीम। बिग फाइट बिग ब्लो आप देख रहे हैं। मिड विकेट पर एक खिलाड़ी, लॉन्ग ऑन डीप स्कॉर लेग पर एक खिलाड़ी, पावर प्ले का ओवर मैदान पर चलता हुआ। आउट साइड पर अब बेहतरीन शॉट गेंद, पूल एंड पावरफुल एंड वंडरफुल गेंद सीमा रेखा के बाद षटकार, कमांड डीजे। ओव्हर का खेळ आना बाकी सर जी के साथ हम जुड़ जाएंगे। तुकाराम मांगे सर जी, क्या कहना चाहेंगे आप? आता डीबीएनच्या स्क्रीनवरती बघा, म्हणजे कोण खेळाडू खेळतोय, त्याचं नाव काय आहे आणि तेही दाखवण्याचा प्रयत्न डीबीएन फार कमी वेळा पाहतोय। असं जे ग्राफिक आहेत, वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील, जे आता सध्याच्याकडल्या स्क्रीनवरती आपण बघतोय, फार कमी प्रमाण, म्हणजे इंटरनॅशनल लेवल जसं आपण काही बघतोय ना, हे डीबीएनची करामत आहे। आणि डीबीएनचे दोन्ही प्रोप्रायटर धनंजय आणि प्रवीणची ही मेहनत आहे। आणि आज डीबीएनचं नाव का घेतलं जातं प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला लाईव्ह टेलिकास्ट असतं, आणि बऱ्याच वेळेला वाटतं काही काही की बाबा हे डीबीएनचं चॅनल किती आताचा प्रवास जो झाला आहे खूप मागे आहे, पण बघा सुरुवात कुठून तरी करायची असते आणि ती डीबीएनने केलेली आहे। आणि प्रत्येकाचा दिवस येतो, प्रत्येकाचा दिवस येतो, हर एका टाईम आता आहे, तसा डीबीएनचा सुद्धा नक्कीच वेळ आहे। आणि डीबीएन प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय। क्षेत्र फार स्पर्धेचं आहे, हे लाईव्ह टेलिकास्टचं क्षेत्र स्पर्धा आहे भरपूर, तिथून काय ज्याला म्हणता येईल की चुरशीची अशी स्पर्धा आहे आणि तिथे कायम टिकण्याचा प्रयत्न करतोय। मॅचला होतोय सुरुवात, पहिला चेंडू, लखन 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 कित्येक वर्ष लखनला पाहिलं यावं आणि त्याने विकेट घ्यावं। लखननं पहिल्या चेंडूवरती सिद्धार्थला केलंय बाद, विकेट नंबर 2 गॉन। बघा लखन यांचा चेंडू होता, डाकुरा गोलंदाज खेळण्याचा जवळ तुम्ही कट करण्याचा प्रयत्न केला पण जवळ न केला, तुम्हाला जागा थोडीशी बनवायची होती, जागा द्यायची होती। जर जागा नाही बनली तर बॅटचं फेस थोडंसं ओपन करायचं होतं, तुम्ही कट करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून परतावं लागलं सिद्धार्थला। स्टार्ट केलाय प्रणयनं, 2 षटकार प्रणयच्या बॅटमधनं आपण गेल्या षटकामध्ये पाहिलंय, पण लखनने येऊन आज पुन्हा एकदा दाखवून दिले की मला दुसरं षटक हाताळण्याची संधी का दिली गेलेली आहेत। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय पाटील आणि त्याच्या जोडीला आहे प्रणय पाटील। सही कहा दुकान सर जी, एक तरफ अक्षय पाटिल तो एक तरफ प्रणय पाटिल, ये जो जोड़ी मैदान पर आई है, मगर करण लखन ने अपने आते साथ अपने जलवे बिगड़े हैं, मगर एक लाजवाब गेंदबाजी का जलवा बिगड़ा। पहली गेंद पर बल्लेबाज को मैदान के बाहर भेजते हुए नजर आए। विकेट नंबर 2 का पतन होता हुआ। खारबाव टीम एक लाजवाब शान 11 खारबाव, एक बड़ा नाम और बड़े नाम के साथ गेंदबाजी का जलवा बिगड़ा था, मगर बाद में आखिरी 2 ओवर में बेहतरीन बल्लेबाजी का जलवा हुआ कासरवाड़ी टीम के बल्लेबाजों के द्वारा। एक तरफ आकाश ने बेहतरीन बारी खेली है। अगली गेंद अक्षय के लिए आती हुई, ऑस्टम पर गेंद की बैट का लगा, गेंद फाइनली के क्षेत्र में ट्रैवल हो रही है, जब तक फील्ड करते खिलाड़ी कोई रन निकालने का मौका नहीं। दूसरा ओवर बगती पर चलता हुआ, ये भी पावर प्ले। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। तुकाराम सर जी, क्या कहना चाहेंगे आप? सुरुवात म्हणून मी म्हटलं ना, सुरुवात कासारवाडीची टीमची पण अशीच होती, अशाच पद्धतीनं लवकर विकेट त्यांनी गमावलं। एक पार्टनरशिप आली होती आणि तिथून त्या टीमला उभारी मिळाली होती। फ्लॅट बॅटर फटका खेळलाय चेंडूच्या लॉंग ऑन रेंजमध्ये, ती 12 चेंडू आणि 32 धावांची पार्टनरशिप जी बिल्ड केली गेली होती आणि तिथून आकाशची ती इनिंग, मोठी इनिंग आणि 71 धावा त्यांनी पार केल्या होत्या। आता प्रणय येतोय, प्रणय आणि अक्षय जोडी मैदानावरती आहेत, धावा आहेत धावफलकावरती 15, पाठलाग आहे तो 72 धावांचा पाठलाग केला जातोय। अगली गेंद प्रणय के लिए आती हुई, ऑन साइड पर पैड अंपायर में गेंद पिक कर दिया, गेंद को भेज दिया,
डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे। तीसरा षटकार अपन पाते पने बारिश जब बैट नहीं तो है क्या बल्लेबाजी का जलवा पने है जब तक इस मैदान पर टाइगर जिंदा है। लाजवाब मुकाबले 72 का पीछा है। हम भी जवाब देने आए हैं और हम भी आए हैं एनसीसी ट्रॉफी 2024 को लेने आए हैं, मगर कौन लेकर जाएगा ये तारीख होगी 9 फरवरी 2024 का थरार। क्या कहेंगे दुकान मांगला सर जी? बिलकुल आपने सही कहा आणि प्रणय ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना प्रतिस्पर्ध्याला तो प्रणय नाही वाटत आहे. शेवटच्या क्षणी बॅटमॅन केली दिशा दिली ताकद पाहिले नजाकतही पहा. पहिले प्रणय की ताकद देखी अब नजाकत भी देखी है. चेंडू गेला तळमॅन रिझन मध्ये 4 धावांसाठी चौकार. के लिए प्रणय नहीं है, ये प्रलय बन के आहे. प्रलय बन के आहे. प्रणय आलाय जो प्रलय बनून आलाय आणि प्रतिस्पर्ध्यावरती तुटून पडलाय. लखनवरती आक्रमण केले. लखन पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटला लागतोय. चेंडू जातोय मिडविकेच्या रिजन मध्ये. एक धाव या चेंडूवरती. थोडंसं हास्य होतं प्रणयच्या चेहऱ्यावरती कारण बॅटच्या आतलेकडे चेंडू लागला होता. अशा वेळेला नेहमी चेंडू मागे जातो पण आता तिथेही सुधीर ठरला. चेंडू थोडासा पुढे आला. 2 षटकांचा खेळ आणि 13च्या सरीचा धावा केल्या त्या 26. रेस कायम आहे. रेसमध्ये कायम आहे. क्रियाशील वन खारबाव कासार वडवली कायम आहे. आता 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूमध्ये करायच्या त्या 46 धावा. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एक देऊया 24-46च्या खेळात. थँक्यू. त्याच वेळेला नक्कीच आमचे अजून एक समालोचक मित्र गेले आपण 10 ते 12 वर्ष ज्यांचा आवाज या मैदानावरती आमच्या समेत नेहमीच घातला आणि मग मागची स्पर्धा जी झाली कैलासवासी किसन बाबूराव पाटील व गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ स्पर्धा तर त्या स्क्रीनवरती त्यांना बघतोय. हरणाळ्यातील आमचे समालोचक मित्र विजय पाटील हे सुद्धा इथं दाखल झाले. विजय स्वागत आहे आपलं नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती. आपलं सहर्ष स्वागत. आणि हे समालोचक मित्र आहेत म्हणजे एक बॅनर सुद्धा येईल आपल्या समोरच्या स्क्रीनवरती पाहिला होता. इथे प्रशांत नादवडे आमच्या समेत होते. कैलास पाटील विजय पाटील ही जोडी जी समालोचक जोडी आमच्या समेत आहेत. आमचे कोपरी येथील आमचे समालोचक मित्र धनंजय पाटील त्यानंतर जहीभाई यांचा फोटो होता आणि भरत मोरे हे असे आमचे एक 6-7 समालोचक आहेत. त्याच्या जोडल्या शांताराम गरज सुद्धा आहेत. तर असे 6-7 समालोचक जे आहेत ना गेले कित्येक वर्ष ज्यांनी नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती समालोचन केलेलं आहे. मग दिवस रात्र क्रिकेट असो किंवा सकाळचं 3 वाजेपर्यंत असो हे समालोचन या सर्वांनी केलेलं आहे. तर विजय पुन्हा एकदा स्वागत आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती. आपलं सहर्ष स्वागत. आणि मॅच सुरू आहे कासारवाडी वर्सेस खारबाव या 2 संघादरम्यान. क्रियाशील खारबाव पाटला करतोय 72चा. 2 षटकं संपले आहेत. धावा धापावरती 26. प्रणय खेळतो 24 वरती. अयूब पुन्हा एकदा आलाय. अयूब वर्सेस प्रणय हे बॅटल. प्रणय वर्सेस अयूब. ओ पहिलं तर गेले. पहिला खेळण्यासाठी इथून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पहिला तर गेले फ्रंटफुटला नंतर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. एक अवांत धाव ऍड होईल धापलकावरती धावा त्या 27 27 24 चेंडू आणि करायच्या त्या 45 धावा. शुक्रिया दुकान सर जी. सही कहा आपने. 45 रनों की अभी भी दरकार है. बड़ा मुकाबला बिग फाइट. पंतांचा निर्णय आमची राहील. पंचाजी कोणी वाद घालू नका. सामनेला सुरुवात करायची आहे. इखला जवाब और बेहतरीन हमारे दोस्त और एक बेहतरीन समालोचक का आगमन हुआ है विजय पाटिल. उनके साथ उदय सर जी भी आए. उनका भी हम दिल के गहराई से नारंगी ग्राम से मिला नारंगी की जानिब से हार्दिक हार्दिक अभिनंदन करते हैं. और वाकई में दुकान सर जी आपने सही कहा. इस 6-7 हमारे समालोचक जिसमें हमारे सभी के क्षेत्र और एक लालटे समालोचक शांताराम गरज सर जी का भी आगमन है. थोड़ी देर में उनकी भी आवाज़ हमारे मन से इस मैदान पर गुजती हुई नजर आएगी. आउटसाइड पर गेंद को खेल दिया. गेंद हवा में खिलाड़ी है मगर खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने. गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. षटकार. चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. 30 वरती आता बघतोय आणि ज्या पद्धतीने खेळ केलाय
आणि ही एक खेळी नाही आहे, ATIच्या मैदानावरती खेळी आपण पाहिले. जुचंदरच्या मैदानावरती मागची एक स्पर्धा मी कव्हर होतो तिथेही पाहिले. आणि मानकोळीच्या मैदानावरती नुकतीच 13 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी प्रणयने साकारले. म्हणजे एक मैदान नाहीये तर प्रत्येक मैदान गाजवून या मैदानावरती, म्हणून त्याला खारभाऊचं वंडरबॉय म्हटलं जात आहे. आणि तोच खेळाडू प्रणय, म्हणून त्याचा उल्लेख आम्ही प्रलय का केला. एकदा प्रलय आला ना का समोरचं सर्व निस्तारभूत होतं, सर्व काही जातं, ते तुफान असतं आणि ते असं त्याच्याकडले. आता त्या तुफानाला शांत करायचं आहे. अयूब खूप जानते ऐसे इस वक्त पैसे खेळला आहे. अयूबला माहिती आहे आता कशी गोलंदाजी करायची आहे. तो एक विकेट मॅचमध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल टीम कासारवाडी टीमचा. 22 चेंडू 38 धावा. सही का दुकान सर जी। अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई आउट साइड पर खेला, मिक्स टाइम शॉट अगेन मिडा पर, जब तक लॉन्ग ऑन से खिलाड़ी आकर गेंद को फील कर पाएंगे एक रन आसानी से पूरा होता हुआ। अब और अपने सही का पने जब तक है मैदान पर, इस मैदान पर खारबाव टीम का टाइगर चिंता है और टाइगर के बल्लेबाजी का जलवा तमाम जनता देख रही है। डीवेन लाइव पे तमाम दर्शक जुड़े वो भी देख रहे हैं, यहाँ पर मैदान पर तमाम जनता देख रही है, हमारे मेहमान देख रहे हैं। क्या कहना चाहेंगे दुकान मांगरे सर जी? हा, चर्चा करा. प्रेक्षक आल्यात ना हाच मॅच बघण्यासाठी, ही जुगलबंदी बघण्यासाठी. अयूब वर्सेस प्रणय, ही जुगलबंदी बॅट अँड बॉल मधला रंगणारा युद्ध, द्वंद्व हे पाहण्यासाठी मैदानावरती आले आहे. अयूबला माहिती आहे आता काय करायचं आहे, कशा टप्प्यावरती गोलंदाजी हाताळायची आहे. 20 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. मॅच दोन्ही बाजूने आहे, 50-50. आपल्यासमोर पार्लेजी आहे पण मॅच 50-50 वाला आहे. 50-50 वाला मॅच आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय अयूब. बॅटच्या थोड्याशा खालच्या बाजूला चेंडू लागतो. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू गेलाय, फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावेनिशी धावफलक जाऊ पोहोचलाय 36. 36 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 गेंदे हैं, 36 रनों की अभी भी दरकार है। मैच ऑन है, टीवी ऑन रखी है, लाजवाब मुकाबला है। ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष है, बल्लेबाजी के लिए यहाँ शिलेवेंद खारबाव। लाजवाब मुकाबला, इस बल्लेबाजी का जलवा होता हुआ इस मैदान पर आप देख रहे कासरवाड़ी लेग ब्रेक गेंद, एक लाजवाब गेंदबाजी का नजारा होता हुआ। अयूब शेख जानते हैं कि बैकअप कैसा करना है, इस मैच को हमको जीतना है तो लड़ना होगा, पसीने गंवाने होंगे। 18 गेंदों का खेल बाकी है, 36 रनों की दरकार है। काम मत जाइए, आप देखते रहिए एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार आम्ही अस्सा गेलो अस्सालो कमांडी। व्हॉलंटियर चला पाण्याची व्यवस्था करा. पाणी द्या, मैदानाच्या आतमध्ये पाणी द्या. बघा आफ्टर 3 ओव्हर्स कंपॅरिझन बघा. डीबीएनच्या स्क्रीनवरती बऱ्याचशा गोष्टी येणार, ग्राफिक येणार. कासारवाडी टीमनं आफ्टर 3 ओव्हर 3 षटकांत बनवल्या त्या 20 धावा आणि क्रियांशील वन खारबावने बनवल्या 3 षटकानंतर 36 धावा. पुढे आहे क्रियांशील वन खारबाव, पुढे आहे. नंतरचा गेअर चेंज कासारवाडी टीमने केलेला होता, कारण मागच्या 3 षटकामध्ये त्यानं जवळपास 52 धावा केल्यात, 51 धावा केल्यात पुढच्या 3 षटकामध्ये. हे प्रणय पाटीलचा झेल जो सुटला होता बरोबर मिड विकेटला, नितीन होते तिथे हातातनं घरंगळ्यात झाला. पहिला प्रयत्न जबरदस्त होता, हा झेल नाही सुटला. ॲक्च्युली तो अटेम्प्ट केला होता, कदाचित तो सक्सेस नाही झालाय. अटेम्प्ट चांगला केला होता नितीननं आणि तो नाही झालाय. मॅच सुरू होईल. पुन्हा एकदा DJ मयूर आहेत, हे गाणं ऐकूया. 18 मध्ये 36 आता झाल्यात आणि 18 मध्ये 36 करायचे आहेत. एक ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. ती 11 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी. जसं मला जी माहिती आपल्यापर्यंत आली की मानकोलीच्या मैदानावरची त्याची ती 13 चेंडूवरती 52 धावांची खेळी नुकतीच खेळू आला. तो फॉर्म पाहिलाय, म्हणजे नुकताच नायगाव जुचेंद्रच्या मैदानावरती साहेब चषक पार केला होता, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याची बॅट चमकली होती. आणि आता या नारंगी ग्रामस्थ क्रीडामाच्या मैदानावरती आलाय, त्याला इथली स्पर्धा सुद्धा जिंकायची त्या उद्देशाने तिथं आलाय. गोलंदाजीसाठी लखन आणलाय, कारण मागचं षटक याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता, म्हणून पुन्हा एकदा लखनला आणलंय. 18 चेंडू आणि करायच्यात 36 धावा. सही का दुकान सर जी। अब थोड़ी देर के लिए चर्चा मैदान पर हुई थी, मगर ये चर्चा किसके लिए अच्छी और किसके लिए बुरी वक्त लेकर आएगी, ये तो आने वाला वक्त कहलाएगा। 18 गेंदे 36 की दरकार है। पनेश पाटिल स्ट्राइक पर,
आउट साइड पर खेलने गए बैट अंपायर का गेंद शरीर पर लगकर विकेट के पास मंडाती हुई विकेट कीपर आकर गेंद को क्लिक कर पाएंगे, कोई रन निकालने का मौका नहीं। ये बैकअप करना होगा, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा, क्योंकि बड़ा मुकाबला है और दोनों टीमें जानती है कि इस टूर्नामेंट की अहमियत कितनी बड़ी है। सर जी क्या कहना चाहेंगे आप? हा दोघांनाही माहिती आहे आणि खास करून कासारवाड टीमला माहिती आहे, कारण एकदा ते चॅम्पियन आहेत, एकदा चॅम्पियन आहेत, एक मोठ्या स्पर्धेचे ते उभं येते सुद्धा आहेत. इथून असं नाही की तिथून चांगलं क्रिकेट कासारवाडीला खेळलंय. खारबाव टीम प्रयत्न करणार आता ते रेसमध्ये जाण्याचा, त्या रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार. शर्यत तिथून लागलेले दोन टीमच्या मध्ये फीड केला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आहे, फक्त मोठे फटके नाही तर रनिंग बिटवीन सुद्धा प्रणय चांगली दाखवतोय. लखन चांगली गोलंदाजी करतोय, टिचून मारा करतोय. 2 धावा चेंडूवरती आल्यात, धावा झाल्या धापलकावरती. 38 16 चेंडूचा खेळ आहे आणि अजून 34 धावांचं लक्ष समोर आहे. सही का दुकान मांगला सर जी, अब 16 गेंदे और 34 की दरकार है, लड़ना है इस मैदान पर। लखन लाजवाब गेंदबाजी का जलवा भी करना होगा, उससे बेहतरीन बल्लेबाजी का जलवा। देखिए ताकत है, अच्छी गेंद है, उसका सम्मान, बुरी गेंद का अपमान कर रहे हैं पने पारी। एक बेहतरीन बल्लेबाज है और अभी से हाल ही में बेहतरीन बल्लेबाजी, 13 गेंदों में 52 रनों की पारी खेली है, तो उनका अनुभव इस मैदान पर बढ़ता हुआ नजर आ रहा है। अगली गेंद खेले तैयार, आउटसाइड खेले गए, 20 होती हुई गेंद थर्ड मैन पर जारी, रनर का मौका उठा रखी है मगर विकेट कीपर ने गेंद को क्लिक किया है। अब समीकरण हर गेंद पर चेंज होगा, 15 गेंदे 34 की दरकार है, क्या कहेंगे सर जी आप? 15 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. हे षटक 3 चेंडू चांगले हाताळलेत लखनने, म्हणून टाळ्यांचा गजर झालाय. टाळ्यांचा थोडासा गजर तिथून डगआउटच्या दिशेने सुद्धा झालाय, खेळाडूमध्ये सुद्धा झालाय. पण तर माहिती आहे दोघांना माहिती आहे अजून थोडंसं सेलिब्रेशन नाही करायचं, कारण इथून बरेचसं काही घडणं बाकी आहे. कारण समर्पण आहे, आपण कहा था ना टायगर जिंदा आहे, पण लखनही सांगतोय मी तयार आहे प्रणयचा सामना करण्यासाठी, प्रणयला रोखण्यासाठी. प्रणय सांगतो देखे किसमें कितना है दम, दमखम. बॉल गोइंग गोइंग ऑन, चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावरनं, सिक्सर, षटकार. मैदान पर हुई है तो चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा। पने पार्टी द फायर होते हुए बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ, अब 14 गेंदे 28 की दरकार है और पने पाटिल कह रहे 15 गेंदों का सामना किया है 40 रनों पर। क्या बल्लेबाजी का जलवा बिगड़ता हुआ युवा खिलाड़ी है, छोटा पैकेज बड़ा धमाका इस मैदान पर है। लखन थोड़े से महंगे साबित हो रहे हैं, 14 गेंदे हैं, ये 2 गेंदे हैं मैं दोनों टीमों के लिए। चेंज वेरिएशन तो अपील हुई अंपायर के पास, देखना होगा मगर हम पाने का इशारा के सामने से नहीं पकड़े गए। लेग बाय का इशारा आता हुआ 1 रन के साथ रंग संख्या में बढ़ोतरी होती हुई बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग ब्रो आप देख रहे हैं। पंचायत नामती रहे पंचायत को निवास घालू ने कहा लाजवाब क्रिकेट की मेजबानी चलती हुई 13 गेंदे हैं, 27 की दरकार है, लड़ रहे हैं दोनों टीमें, मेहनत करनी होगी, पसीने गंवाने पड़ेंगे। नो रिव्ह्यू नाही आहे, कारण रिव्ह्यूचा वापर फक्त आपण जो भीमर चेंडू आहे त्याच्यात आणि धाववाद ज्या वेळेला होईल त्यावेळेला केला जाणार आहे, त्याच्यामुळे पंच आहेत आपला निर्णय देण्यासाठी आणि तिथून त्यांच्याकडं निर्णय सुद्धा आलाय. 13 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. तिथून गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल. मागचा चेंडू जरी आपण पाहिला प्रणय होते तिथून बाहेर पूर्णपणे मिसिंग ऑफ स्टंप, अजून 2 स्टंप लावायला लागले असतात इतक्या, कारण रिप्ले मध्ये क्लिअर साईन झालंय पूर्णपणे. बॅट स्विंग जोरात होती, तिथून मिस केलंय. कारण काही गोष्टी आपण स्क्रीनवरती यासाठी दाखवतोय कारण प्रत्येक गोष्टीची स्पष्टता प्रत्येकाकडे जावी. रिप्ले जरी आपण परत जरी पाहायचा प्रयत्न केला त्याचा तो मिसिंग ऑफ स्टंप तर होतीच, पण त्याच्या बाजूला अजून एक स्टंप असते तर कदाचित तिथे चेंडू तो आढळले असता. इतका थोडासा बाजूने चेंडू गेला होता. 12 चेंडूचा कॅच शिल्लक आहे, 27 धावांची अजून आवश्यकता आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर येऊया. मॅच रंगलाय, क्रियांशी 11 खारबाव टीम पाठला करते 72चा आणि या 12 चेंडू 27 आहे समोर कासावडेचा संघ आहे. एक टेन्शन फ्री गाणं घेऊया. मयूर डीजे सुद्धा स्वतःचे रेडी झालेत. बारा चेंडू आणि 27 धावा, दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक जर बधाई. कंपॅरिझन पाहिलं ना तर 4 षटकानंतर कासारवाडी टीम होती 41 वरती,
आणि क्रियांश 11 खारबाव आहे 45 वरती. आता ही जवळ आहे. जरी वॅगन व्हील खास करून ग्राफ जरी बघितला त्या गतीनं ते गेल्यात ना, ते जरी पाहिलं तर आता त्यांच्या रेषा जवळ आहेत, असं नाही की लांब आहेत. हे जे मॅनहॅटन चार्ट आहे तेही फक्त बिल्डिंग सेम आहेत तिथून. आणि आपण ओम्स जरी बघितला बघा, जी ब्ल्यू लाईन आहे कासारवाडीची आणि त्याचा पाठलाग वरनं थोडंसं ग्रीनच्या लाईनला केला जातो, ते आता जवळ आलेत. ते आता लाईन थोडेसे जवळ आलेत, मॅच पण जवळ आले. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 27 हे सर्व ग्राफिक DPNवरतीच पाहायला मिळतात. आणि आपले समालोचकांची त्याकरता म्हणजे काही चांगले ग्राफिक सांगण्यासाठी आपण तयार असतो. नितीन आल्यात गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 27ची आवश्यकता स्ट्रायकर यांना. पुन्हा एकदा प्रणय एक कॅच प्राईज आले विजय म्हात्रे यांच्याकडनं. डोंगरपाडा विजय म्हात्रे यांच्याकडनं कॅश प्राईज झाले 3 सिक्सरसाठी. तिथून कॅश प्राईज आहे 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. नितीन आल्या तिथून स्ट्रायकरला प्रणय जो 40 वरती बॅटिंग करतोय. 16 चेंडू आणि 40 धावांची इनिंग. प्रणयचा अडसर दूर करायचा आहे, प्रणयला रोखायचं आणि प्रणयला मॅच जिंकायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर 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 बराच बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. 12 चेंडू आणि इथून 25 जहीरभाई आमच्या जोडीची पुन्हा एकदा जोडले गेल्यात. 12-25. सही कहा दुकान मांगे सर जी 12 गेंदे 25 तो दिशाई गेंद आई है, ये बिंदी गेंद नहीं, ये बेहतरीन आपको टेंशन देने वाली गेंद है. गेंदबाजी का जलवा इस मैदान पर करना होगा तो एक लाजवाब गेंदबाजी करनी होगी. और आपने सही कहा इस मैदान पर प्रणय को दूर करना होगा, अच्छी गेंदबाजी का जलवा भी करना होगा. मगर प्रणय कहते हैं कि अच्छी गेंद का हम सम्मान नहीं करेंगे, इस मैदान पर अच्छी गेंद है उसका बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी का जलवा भी करेंगे. लाजवाब बल्लेबाजी का जलवा दिखाता हुआ प्रणय रिवर्स के अंदाज में खेलने के बीट हुए और गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपती हुई. अब समीकरण चेंज होता हुआ इस मैदान पर. 11 गेंदे 25 रनों की दरकार है. हर गेंद पर समीकरण चेंज होगा, प्रेशर भी बढ़ता हुआ नजर आएगा. प्रेशर में कोई भी करता है तो कोई नहीं करता है. सर जी क्या कहना चाहेंगे? बिल्कुल बिल्कुल. विजय म्हात्रे यांच्याकडनं कॅश प्राईज आहे ते सिक्सरसाठी. 3 ठोका 500 रुपये तुम्ही मिळवा. ओहो विकेट 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 तुम्ही प्राइज लावलंय, पण नितीन सांगतो मी प्राइजलेस विकेट घेतलाय. प्राइजलेस विकेट घेतलाय. प्रणयची खेळी आक्रमक खेळी संपुष्टात आले आणि त्याचा आनंद कासारवडली साजरा करतोय. अठरा चेंडूमध्ये 40 धावांची खेळी. वॅगन वेल जरी पाहिलं तर जास्त क्षेत्र होतं. एक नजाकतवाला चौकार पाहिलाय, पण ते फाईन लेग पासून ते मिड विकेट पर्यंत खास करून स्क्वेअर लेगच्या थोडेसं बाजूला हे क्षेत्र होतं. चांगली इनिंग. 40 धावांची खेळी साकारून प्रणय परतलाय आणि नितीननं हा महत्वाचा विकेट आउटसाइड एज आणि पाठीमागे होते कॅच ज्या पद्धतीने भेटलाय मोहम्मद अरेकर होते आणि त्याने हा महत्वपूर्ण झेल इथे प्राप्त केलाय. मॅचमध्ये टर्न अराउंड आलाय, मॅचमध्ये थोडंसं ट्विस्ट आलाय, कलाटणी आली आणि आपल्या मयूरची गाणी पण आल्यात. दोन्ही आल्यात मॅचमध्ये. पण आता मैदानावरती दाखल झालाय सूरज पाटील, जो बाहुबली म्हणून जाणला जातोय. बाहुबली खेळाडू मैदानावरती दाखल झाला सूरज पाटील. 10 चेंडू आणि करायच्या त्या 25. आणि नितीन ओळखला जातो जास्त करून 3 धावांसाठी किंवा 3 विकेटसाठी, कारण त्याच्या नावामध्येच आहे नितीन. सही कहा सर जी. और नितिन ने क्या किया, 2 पहले गेंदे वाइड इस मैदान पर थोड़ा सा बल्लेबाजों को प्रेशर में लाया और वहां पर एक बेहतरीन पारी समाप्त होती हुई नजर आई. अगली गेंद फिर से ऑफ स्टंप के बाहर, दोनों हाथ खुलेंगे. अंपायर के वाइड का इशारा था. ये प्रेशर वाली गेंदबाजी है, प्रेशर वाला मुकाबला है. अब गेंदे हैं मैदान पर, 10 रन आने बाकी है. 24 मुकाबला ऑन है, टीवी ऑन रखिए. लाजवाब मुकाबला इस मैदान पर देखने को मिलेगा. तुम्हारा सर जी क्या कहना चाहेंगे आप? पूर्णपणे रंगलेला मॅच आहे. 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. आणि सकाळपासून जर पाहिलं एक चित्र आहे, सकाळपासून काही गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा नक्कीच होईल. पण 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. मिस केलाय चेंडू तिथून. निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडून समीकरण बदललं जात आहे. पहिले 2 वाईड डॉट विकेट, वाईड डॉट इथून आल्यात. 3 चेंडू हाताळल्यात, 3 धावा जरूर खर्च केल्यात, पण एक महत्वाचा विकेट प्रकारे चर्चा चालू आहे. अक्षय आणि सूरज मध्ये चर्चा तिथून चालू आहे. काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, बिलकुल चर्चा होनी चाहिए लेकिन वाजिब होनी चाहिए. आणि त्यालाही महत्व आहे. तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. 9 चेंडूचा खेळ आहे आणि 9 चेंडू मध्ये करायचा आता इथून 24 धावा. सही कहा सर जी. 9 गेंदे और 24 की दरकार है. चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. नितिन की अगली गेंद इस मैदान पर सूरज की लाती हुई.
शॉट गेंद पूल एंड पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल गेंद सीमा रेखा बाहर, षटकार। कम ऑन डीजे। दुकान सजी क्या देखिए, बेहतरीन गेंदी, सूरज ने उसको परका परका और सीधा बेहतरीन मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार। अब गेंदे हैं मैदान पर 8 रन आने बाकी 18। क्या कहना चाहेंगे सर जी आप? आजच्या दिवसातली सर्वात मोठा, कदाचित गेल्या 4 दिवसामधला सर्वात लांब लवचा षटकार आहे. असं नाही की षटकार आल्यात, पण इतक्या उंचीवरती, म्हणजे आपला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं ते पूर्ण व्यासपीठ तिथे बघतोय ना, त्याच्या बरोबर टेरेसवरती जे पत्रे आहेत त्या टेरेसवरती हा चेंडू गेला. म्हणून का म्हटलं होतं बाहुबली, त्याला का म्हटलं होतं या खारवाव टीमचा सूरज पाटील हे बाहुबली काय आहे, ते बाहुबली स्ट्रोक खेळ आहे, मोठा स्ट्रोक खेळ आहे. आणि तो स्ट्रोक खेळत असताना आता दबाव वाढलाय. 8-18चा मॅच आहे. चला टाईमवरती लक्ष ठेवा, कारण इथून अजून 3 मॅचेस आहेत, 3 सामने अजून खेळवायचे आहेत. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. बाहुबली आलाय, आता बाहुबलीला थांबायचं आहे. आता बाहुबलीला थांबवायचं तर मग कटप्पाच पाहिजे, म्हणजे त्या पद्धतीचा गोलंदाज पाहिजे. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. बाहुबली सूरज पाटील तिथून स्ट्रायकर एंडला, दुसऱ्या बाजूला नितीन आहे. 8-18चा मॅच आहे. 8-18चा मॅच. वाईट बॉल, अजून एक एक्स्ट्रा रन. आता 8 आहे, वाट थोडीशी पाहावी लागणार आहे. 17वाला खतराही आहे, पण तो कोणासाठी आहे तेही पाहूया. 8 चेंडू 17 धावा. सही का दुकान वागिल सर जी, 8 गेंदे 17 रनों की दरकार है, मगर ये 17 किसके ऊपर मंडलाएगा ये खतरा, ये आने वाला वक्त कहलाएगा। लड़ना होगा, मगर वाकई में नितिन की ले जावा गेंदबाजी, मगर सूरज की क्या बल्लेबाजी, देख के परकर के बल्लेबाजी का जलवा बिगड़ रहा हुआ। बाहुबली नाम दिया गया है और बाहुबली बल्लेबाजी का जलवा होगा या नितिन बल्लेबाज को डगआउट का रास्ता दिखाएंगे। शॉर्ट गेंदी ऑस्ट्रेम के बहुत ही बार वाइड का इशारा अंपायर का तरफ आता हुआ। ये खराब गेंदबाजी आपको मैदान पर रुकने नहीं देगी, इस मैदान पर आना होगा, रुकना होगा तो अच्छी गेंदबाजी का जलवा भी करना होगा। 8 गेंदे 16 की दरकार है। काल एक षटक पाहिले आपण लांब वरचं, 6-7 एक्स्ट्रा षटक पाहिले आपण. आता ही आहेत ज्याच्यामध्ये 5 एक्स्ट्रा धावाल्यात. समीकरण बघूया, कारण इथून 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची अजूनही आवश्यकता. चर्चेत इथून आयोग करतात आपल्या सहकार्याला काहीसं कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला जातोय. 8-16चा मॅच, रंगलेला मॅच या मैदानावरती आहेत. बाहुबली आहे त्याच्यामुळे थोडंसं दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. काल एक षटक, एक ओव्हर देखा था हमने, 10, 11, 12, 13 गेंदों का एक ओव्हर कल हमने देखा था. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. पुढचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. पुढच्या 2 चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सूरज पाटील करणार, तर 1 विकेट नितीनही प्रयत्न करणार. नितीन फटका आहे, सूरजचा फटका. हो, ताकद आहे, बाहुबली नाव आहे, ताकद आहे आणि ताकदीनं बाहुबलीला या चेंडूला पाठवलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. जहीर भाई बल्ले के बीचों बीच नहीं लगा था, बॅटच्या मधोमध नाही लागला, पण ही ताकद आहे बाहुबलीची, ही ताकद आता याला थांबवायचं आहे. नितीनला 1 विकेट अजून घ्यायचं आहे आणि 1 विकेट अजून घेत असताना या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये कमा. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता है. सही कहा दुकान मांगे सजी, 7 गेंदे 12 रनों की दरकार है. 7-12 का समीकरण आया है, 7 देने की जरूरत है, मगर गेंदबाज ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष गेंद होगी. क्या इस गेंद पर विकेट आएगा, बड़ा शॉट आएगा सूरज के बल्ले से या नितिन विकेट लेने में सफलता हासिल गेंदबाजी कर पाएंगे? बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ, ओवर नंबर यहां पर 5 समाप्त होता हुआ. 6 गेंदे 12 की दरकार है. काम मत जाइए दोस्तों, यहां देखते रहिए एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार. आम्ही असं गेलो असं आलो. कमांड डीजे. ज्या गाण्याने आवाजाने आपल्याला नवीन ऊर्जा मिळते असं गाणं. कंपॅरिझन बघा,
ज्यावेळेला 5 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा 52 वरती होता कसार वडवलीचा संघ आणि 60 वरती आहे क्रियांशील वन खारबावचा हा संघ. इथून शेवटच्या षटकामध्ये जवळपास 19 धावा केल्या होत्या आणि इथून आता शेवटच्या षटकामध्ये 12 धावा करायच्या आहेत. जवळ चाललाय मॅच, जवळ चाललाय मॅच. चर्चा जास्त होणार नाही ह्याची काळजी घ्या कासारवाडी टीम, कारण वेळ जो आहे तो आपल्याजवळ जितका उपलब्ध आहे त्याच्यामध्ये हा सामना पूर्ण करायचा आहे. सही का दुकान मागेल सजी जी गाडी आतमध्ये थर्डमॅनच्या दिशेने आहे, जे प्रेक्षकांची असेल त्यांनी त्वरित बाहेर काढावी अशी तुम्हाला विनंती करत आहे. त्याच वेळेला इथून या नारंगी ग्रामस्थ क्रीडाच्या मैदानावर उपस्थित. चला टीम कासारवडली पण अय्योबाई, सध्याच तुम्हाला ज्यादा इशारा वक्त करतात नाही इतका जाना वेळ नका घेऊ. अय्योबाने टीम इतका नका घेऊ. एक कॅश प्राईज आलंय खास करून विजय मात्रे डोंगरपाडा यांच्याकडनं कॅश प्राईज आले. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकारांनी मॅच जर संपवला तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 2 सिक्सरसाठी एक कॅश प्राईज आहे. दोन सिक्सरसाठी आहे. त्यावेळेला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वरती दाखल झाले सन्माननीय श्री गिरीशजी चुरी, केतनजी पिंपळे, जयेंद्र पाटील, त्यानंतर आशिष संके, वैभव चुरी, सुशील कदम आणि श्री निषाद चोरगे यांचेही शुभागमन झाले. हे मित्र आहेत आपले सर्व आणि रजेश पाटील यांच्या समेत सध्याच्या घडीला मुख्य जो व्यासपीठ आहेत अतिथींसाठी बनवलेला त्याच्यावर बसून या सामन्याचा आस्वाद आनंद इथून घेत आहेत. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मॅच रंगलाय. मॅच कुठे जाईल या बाजूला त्या बाजूला. आणि काय माहिती आहे का, खारबावचा संघ जो आहे ना, म्हणजे खारबाव आणि कासारवाडीच्या मधून एक खाडी जाते बरोबर. गायमुख नाकल्याला पार करत त्या साईडला पण नागले एक आहे, या साईडला पण आहे आणि खारबाव या साईडला आहे आणि त्या साईडला बरोबर कासारवाडी आहे. आता ते खाडी चालले ना, या खाडीच्या 2 किनारी हे आता मॅच चाललाय. आता किनाऱ्यावर कोण सुरक्षित उतरणार, कोण बरोबर लँडिंग होणार. टेक ऑफ तर झालाय, टेक ऑफ बिलकुल झालाय या मॅचचा आणि सध्याच्या घडीला आता प्रेडिक्ट नाही होणार. म्हणून मी उल्लेख केला होता, चहा आला होता जोडीला पार्लेजी होता. 50-50 वाला मॅच आहे आणि सध्याच्या घडीला तो क्रॅक जॅक सारखा झालाय. क्रॅक जॅक सारखा खट्टा मिठावाला मॅच. 6-12 हा मॅच आहे. अकोटाप्याचा चेंडू शॉटअंपूल केला. चेंडू जातोय जोपर्यंत अय्योबा वेगानं परतल्या त्या चेंडूवरती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साहिल. आणि मी उल्लेख त्याच करता केला ना, खाडी किनाऱ्याचा उल्लेख का केला. साहिलचा अर्थच किनारा आहे, साहिलचा अर्थच किनाऱ्यावर जायचं है. पण कोण उतरणार. किसी समुंदर में या नदी में जब नाव डूबती है ना तो बीच में नहीं डूबती, डूबती है किनारे पे आते आते. क्यों, हर एक को उतरने की जल्दी रहती है, हडबडी रहती है, गडबडी रहती है. इथे उतरण्याची घाई गडबड झाली तर गोंधळी होणार. 5-11 मॅच आहे. स्ट्रायकर एनला बाहुबली, स्ट्रायकर एनला वाईड 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 मॅच टाईट आहे. वाईड बॉलचा इशारा तिथून झाला आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हाय फाय मॅच है, हाई वोल्टेज वाला मैच है. 10 आहेत म्हणजे 10 का दम ही दिखाना है. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता है. सही कहा दुकान मांगे सर जी, वाइड का इशारा आया है और आपने सही कहा. इस मैच है टाइट और बीच में है वाइड, मगर अब यहाँ पर 5 गेंदे और 10 रनों की दरकार है. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए, मुकाबला ऑन होता हुआ नजर आएगा. एक तरफ सूरज है तो गेंदबाजी पर साहिल है. बड़ा मुकाबला, बिग फाइट बिग ब्रो. और साइड पर साहिल को दे दिया. मस्तक गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए फरार. कमान दीजिए. बाहुबली आता मॅच खर्चा भी ज्यादा हो सकता है. मॅच येऊन ठेवला आता. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. फेविक्विक वाले ऍड आहे, फेविक्विक वाला ऍड आहे. जेव्हा मासे पकडायला तो जातो नदीवरती, मी नदीचा उल्लेख केला, खाडीवरती जातो तेव्हा त्या स्टिकला, त्याच्या काठीला तो फेविस्टिक लागतो. बाहेर काढतो तेव्हा 4-4 हा मॅच पण आहे. 4-4चा मॅच आहे. इथून हा सूरज आहे जो स्ट्रायकर एंडला आहे, पण दुसऱ्या बाजूला साहिल. साहिल मतलब किनारा, किनाऱ्यावरती जायचंय. पण सूरजलाही माहिती है, एक सूरज जो ऊपर आसमान में है और दूसरे सूरज
जो बैट से अपना जलवा दिखा रहे। सूरज स्ट्राइकर एंड लाए, जलवा जलवा जलवा, बाहुबली जीवो रे बाहुबली, बाहुबली ने ठोकलाय, बाहुबली सिक्सर षटकार। मॅच सुंदर मॅच, कारभार वर्सेस कासावडे मॅच शेवटपर्यंत आपली उत्कंठा वाढवणारा, क्षणाक्षणाला बदलणारा, आणि म्हणून मी उल्लेख केला होता तिथून। चला युवा उमरोली टीम आपण मैदानाचा ताबा घ्या। काय फलंदाजी पाहिली मित्रांनो, ये क्रिकेट का महासंग्राम, ये नारंगी का क्रिकेट का महासंग्राम है। एनसीसी ट्रॉफी 2024 का दरार 25वां वर्ष आपण पाहतोय। और सही कहा दुकान से जी आपने, 25वां वर्ष खेळाचे, 25वां वर्ष एक जुड़ाचे, और तमाम नारंगी जनता और इस मैदान पर कमेटी मेंबर जुड़ती हुई नजर आ रही है। क्या कहना चाहेंगे आप? हा त्याच करता म्हणजे हा खेळ म्हणजे गेल्या 25 वर्ष असाच खेळ पाहिलाय। पहिल्यांदा मॅच मध्ये बघूया आपण कासारवाडा टीमने बनवल्या 71 धावा, त्याच्यामध्ये आकाशच्या 16 चेंडू आणि 35 धावा, राजच्या 7 चेंडूवरती 17 धावा, सुशांतची ते एक षटकार 5 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी। 2 विकेट ऋषभच्या नावावरती, 1 विकेट अक्षयच्या नावावरती, 1 विकेट नितेशच्या नावावरती होती। पाठलाग करताना प्रणय पाटीलची 18 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी पाहिले। चांगली गोलंदाजी नितीनची पाहिली। साहिल काहीसा मागणा ठरला, अयूब जो 1 धावा, त्यावेळेला निषादजी चोरगे यांचं सुद्धा आगमन झालं। निषाद पुन्हा एकदा आपलंही सहर्ष